सर्वांना रामकृष्ण हरी. श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचं सासवड या ठिकाणाहून बऱ्याच वेळात प्रस्थान होईल. आपण झूम करून दाखवतो. याच बघा बैलजोडी आलेली आहे. जेजुरीचा भंडारा या ठिकाणी उधळण केलेली आहे बघा. काका ब्रह्मसोपान. सकाळी आपण या अशा प्रकारे बघा काकांचा पालखी रथ पुढे मार्गस्थ होत आहे. ते मला खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे या ठिकाणी. ब्रह्मसोपान मार्गस्थ झालेला आहे. पालखी पुढे मार्गस्थ झालेला आहे. प्रकारे दिंडी क्रमांक 2 रथामागे चालणाऱ्या दिंड्या येत आहेत. पालखी सोहळ्यामध्ये पालखी रथामागे चालणाऱ्या दिंड्या आहेत. दिंडी क्रमांक 3 काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पालखी रथासोबत असलेल्या सर्व वारकरी बंधूंचं वारकरी स्पीड वाढलेलं आहे. वारकऱ्यांचं पालखी रथ पुढे गेल्यामुळे दिंडी क्रमांक 6 रथामागे चालणारी दिंडी. पालखी रथ पुढे गेल्यामुळं वारकऱ्यांचं स्पीड वाढलेलं आहे. दिंडी क्रमांक 7 दिंडी क्रमांक 7 आणि त्याच्या पाठीमागे लगेच 8. 8 नंबर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण वारकरी बघा यांनी बघा कसे तुळस वृंदावन घेतलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. दिंडी क्रमांक 10 रथामागे चालणारी दिंडी. रथामागे चालणारी दिंडी क्रमांक 10. दिंडी क्रमांक 10 रथामागे चालणारी दिंडी. आतून चला माऊली. आतून चला माऊली. आतून चला. दिंडी क्रमांक 11 रथामागे चालणारी दिंडी. मोठा वारकरी आहे बघा. रथामागे चालणारी दिंडी क्रमांक 11.
रामकृष्ण हरी माऊली 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 रथामागे चालणारी दिंडी क्रमांक 12 या ठिकाणी 12 दिंडी क्रमांक येत आहे. अशा प्रकारे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. एकूण 25 ते 30 दिंड्या काकांच्या सोहळ्यात असाव्यात असा अंदाज आहे. यानंतर दिंड्या काही मागं असतील, थोड्याफार दिंड्या असतील. अजूनही दिंड्या आहेत. या ठिकाणी बघा स्वागत कक्ष आहे आलेल्या. दिंडी क्रमांक 14 पांडुरंगाची मूर्ती घेतलेली बघा. आलेल्या सर्व भाई भक्तांचं श्री मार्कंडेय संस्थान निवडून संपूर्ण आपण व्हिडिओ काढलेला आहे एका व्हिडिओमध्ये. क्रमांक 15 माऊली 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 या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे. चला माऊली. त्या बाजूने चाललेली आहे बारीक बारीक. दिंडी क्रमांक 16 रथामागे चालणारी दिंडी क्रमांक 16. दिंडी क्रमांक 19 दिंडी क्रमांक 19 त्यानंतर मागे दिंडी क्रमांक 22 हात उंच करायचे. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय सीताराम. रामकृष्ण हरी. वाहन चालकांनी
सर्वांना विनंती आहे दिंडी क्रमांक 23 आलेल्या सर्व भाई भक्तांचे श्री मार्तंड योग संस्थान जेजुरीतर्फे सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक वार खूप सुटलेला आहे बघा. रथाच्या मागे वार खूप सुटलेला आहे. हात उंचावण्याचे. विठ्ठलाची क्रमांक रथाच्या मागे सगळ्यांना राम कृष्णारी जय श्रीराम. संत सत्यानंद महाराज की, संत सत्यानंद महाराज की, श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. दिंडी क्रमांक 25 काळवाडी पानवडी पंचकृषी. हात उंच करायचा आहे. सदानंदाचा रामकृष्ण हरी. गाडी सर्व भावी भक्तांचे श्री मार्तंड योग संस्थान जेजुरी यांचा सन्मान या ठिकाणी योग संस्थांचे कार्यक्षम अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वासराव पानसे यांच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. दिंडी क्रमांक 27 दिंडी क्रमांक 27 रथाच्या मागे या. सगळ्यांनी हात उंच करा. वरवे खुर्द दिंडी क्रमांक 27 हात उंच करा. चालत का? एकोट सदानंदाचा रामकृष्ण हरी. जय श्रीराम. दिंडी क्रमांक 29 आणि मागे 30. व्हिडिओ बनवतो का युट्यूबला? काय चॅनल? मिठाई शॉप. दिंडी क्रमांक 29 आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी माऊली. सर्वांनी देवाच्या अंगावरचा भंडाराचा प्रसादाचा आस्वाद घ्यावा. रामकृष्ण हरी. कावीडगाव दिंडी क्रमांक 29 सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक 30 हात वर करा. एकट जय मल्हार सदानंदाचा रामकृष्ण हरी.
विषय महाराज या इकडे. दिंडी क्रमांक 31 जेजुरी देवस्थान तर्फे आलेल्या सर्व वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत. सर्वांनी देवाच्या भंडाऱ्याचा आस्वाद घ्यावा. येळकोट येळकोट सदा आनंदाचा रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 32 रथामागे लावा लावी करा पण झाडांची माऊली बघा कशा होत. दिंडी क्रमांक 31 उत्साह दिसाना हात उंच करा. लावा लावी करून पेकाळले 31 नंबर पेकाळले करा. हात उंच करा. बाबा दिंडी क्रमांक 32 हात उंच करा. येळकोट 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 लावा लावी करा आपण झाडांची. दिंडी क्रमांक 32 कुठली आहे दिंडी? वा राजुरी वा 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 गावाचं आमचं. चला रामकृष्ण हरी. चला चला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. चला रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 34 रथामागे. चला सर्वांनी भक्तिभावाने हात उंच करायचे. येळकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा. संत सोपान काका महाराज की. संत सोपान काका महाराज की. दिंडी क्रमांक 35 आहे. आपला अंदाजापेक्षा जास्त दिंडी आहेत. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. दिंडी क्रमांक 35 सर्वांनी देवाच्या अंगावरचा भांडाराचा लाभ घ्यावा. दिंडी क्रमांक 35 रथाच्या मागे ऍडव्होकेट पिलानी यांनी हात यायचे. सर्वांनी हात उंच करायचा आहे. दिंडी नंबर 35 वा येळकोट येळकोट सदानंदाचा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. चला दिंडी क्रमांक 35 स्वागत. दिंडी क्रमांक 36 पालखी रथा मागे चालणारी. दिंडी क्रमांक 36 वाहतुकीचं थोडं हे झालेलं आहे या ठिकाणी. या मार्गाने पण काही गाड्या चाललेल्या आहेत. रामकृष्ण हरी माऊली. दिंडी क्रमांक 37 दिंडी क्रमांक 37 तर सकाळचे सहर्ष स्वागत. सर्वांनी हातवर करा. येळकोट येळकोट सदानंदाचा रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 31 ही मागं राहिलेली दिंडी आहे. 31-32 गेलेली आहे. 38 नंबर आहे. पाठीमागे 31 आहे दिंडी. दिंडी क्रमांक 39 आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे जेजुरी देवस्थान जेजुरी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. येळकोट येळकोट सदानंदाचा रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 40 आलेल्या वारकऱ्यांचं जेजुरी देवस्थान जेजुरी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. सर्वांनी हातवर करायचे. येळकोट येळकोट
सदानंदाचा रामकृष्ण हरी सोपान राखा महाराज की दिंडी क्रमांक 41, मागे 42 अनेक दिंड्या आहेत काकांच्या पालखी सोहळ्यात. रथापुढे चालणाऱ्या 21 दिंड्या आणि अजून मागे 42 दिंड्या क्रमांकापर्यंत आहेत. म्हणजे 60पेक्षाही जास्त दिंड्या काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील आहेत. या माऊलीने बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेतलेली आहे. काहींनी तुळस वृंदावन घेतलेले. दिंडी क्रमांक 42 आणि 43 खूप चांगला प्रसाद वगैरे ज्यांना. दिंडी क्रमांक 41, 42, 43 आलेल्या वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत. सर्वांनी हातवर करायचे. एकच एकच सदानंदाचा समाजसेवक कसा असावा, तालुक्याचा आमदार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार माननीय संजयजी जगताप या ठिकाणी संत सोपान काका पालखी सोहळ्यानिमित्त झालेल्या गर्दीमुळे या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन करीत असताना श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. माजी आमदार संजयजी जगताप यांच्या या कार्यात श्री मार्तंड देवसंस्थानचा सलाम. दिंडी क्रमांक 45 रथामागे (46) मागे 48 या ठिकाणी दिंडी क्रमांक 45 सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. दिंडी क्रमांक 46 मध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत. स्वागत समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले श्री मार्तंड देवसंस्थानचे कार्यक्षम प्रमुख विश्वस्त माननीय ॲडव्होकेट पानसे साहेब, त्याचप्रमाणे माजी प्रमुख विश्वस्त कार्यक्षम विश्वस्त माननीय मंगलजी घोणे, त्याचप्रमाणे श्री मार्तंड देवसंस्थानचे ज्येष्ठ विधिज्ञ कार्यक्षम विश्वस्त माननीय थोरवे साहेब, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्री संत सोपान काका पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी दिंडी क्रमांक 48 माळशिरस यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या वतीने मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. आजच्या या स्वागत समारंभात आवर्जून उपस्थित असलेले सासवड भाजपचे अध्यक्ष माननीय आमचे सहकारी मित्र आनंद भैया जगताप यांचंही श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. रुग्णवाहिका रस्त्यामध्ये आलेली आहे, कृपया रुग्णवाहिकेला वाट करून द्यावी. दिंडी क्रमांक 49 रथामागील दिंडी क्रमांक 49 यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या वतीने मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. एअरपोर्ट 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 वारकरी बांधवांना सूचना आहे. या ठिकाणी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडरायाच्या अंगावरचा भंडारा या ठिकाणी प्रसाद म्हणून वाटण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. रुग्णवाहिकेला रस्ता करून द्यावा. एअरपोर्ट एअरपोर्ट या ठिकाणी बघा रथामागील दिंडी क्रमांक 52 एक रस्ता हा जेजुरीला गेलेला आहे. दिंडी क्रमांक 52 ही यामध्ये पलीकडे सहभागी
इकडे सासवड आहे आणि इकडं आणि हा रस्ता वीर मार्गे पुढे वीर निरा पांगारे मांडकी अशा मार्गाने श्री संत सोपान काकांची पालखी सर्व विनेकरी झेंडेकरी यांचं श्री मार्तंड संस्थानच्या वतीने मनपूर्वक असं सहर्ष स्वागत क्रमांक 55 रथामागे दिंडी क्रमांक 55 रथामागे यावर्षी आपणास चांगला व्हिडिओ काढता आला, कारण आपण जर पहिल्या ठिकाणी थांबलो असतो तर असा व्हिडिओ आपल्याला काढता आला नसता. रस्ता करून द्यावा. रथामागील दिंडी क्रमांक 53 रथामागील दिंडी क्रमांक 53 यामध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या वतीने दिंडी क्रमांक 56 सहर्ष स्वागत. संत श्रेष्ठ सोपान काका महाराज या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या मंदिराचं व्यवस्थापन पाहणारे श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी बांधवांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. दिंडी वारकरी बांधवांना विनंती, हात वर करा, दोन्ही हात वर करा. येळकोट 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 सदानंदाचा. क्रमांक 58 अनेक दिंड्या आहेत. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सदानंदाचा. या ठिकाणी सहभागी झालेल्या वारकऱ्यांना सूचना आहे, श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या अंगावरील भंडार या ठिकाणी प्रसादाचं वाटप होत आहे. त्या प्रसादाच्या वाटपाचा सर्वांनी लाभ घ्यावा. रथामागील दिंडी क्रमांक 58 रथामागील दिंडी क्रमांक 58 यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक कृपया सर्वांनी हात वर करा, दोन्ही हात वर उंच करा. येळकोट 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 सदानंदाचा. जय श्रीराम. या ठिकाणी अनाउन्सिंग वगैरे केलं असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भाविकांना एक आनंद वाटत आहे. दिंडी क्रमांक 59 दिंडी क्रमांक 59 या माऊलीने बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली, या ठिकाणी डोक्यावर घ्यायचा. दिंडी क्रमांक 59 दिंडी श्री क्रमांक संत 59 श्रेष्ठ सोपान काका रथामागील दिंडी क्रमांक 59 या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिंडीचे मालक माननीय हरिभक्त परायण रमेश नाना उभय
आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपण आपला श्री मार्तंड संस्थांच्या वतीने होणारा सन्मान स्वीकारावा. दिंडी अध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण अधिकारी महाराज बाळासाहेब काळाणे, शिवाजीराव काळाणे या ठिकाणी देवसंस्थांचे विद्यमान कार्यक्षम प्रमुख विश्वस्त माननीय विश्वासी ऍडव्होकेट पानसे साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ कार्यक्षम विश्वस्त माननीय पानसे ऍडव्होकेट बोरवे साहेब, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष व कार्यक्षम विश्वस्त माननीय मंगेशजी घोणे यांच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होतोय. हरिभक्त परायण माननीय कातने महाराज आपलाही या ठिकाणी श्री मार्तंड संस्थांच्या वतीने सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी महाराज आपल्याला विनंती आहे, कातने महाराज या ठिकाणी येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व वारकरी बांधवाने दोन्ही हात उंच करायचे. येळकोट 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 येळकोट. संत सोपान काका महाराज की. काकाजी महाराज, हरिभक्त परायण नंदाताई महाराज, कृपया आपण या व्यासपीठावर यायचे. रथामागील दिंडी क्रमांक 7 यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांनी हात उंच करा. येळकोट 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 येळकोट. दिंडी क्रमांक 63 येत आहे, त्याच्या मागं 64 आणि अजूनही दिंडी आहेत. रथापुढे गेलेल्या दिंड्या पुढे मार्गस्थ आहेत, याही त्यांच्या मागे. माझं पांगारे मुक्काम आहे. श्री संत सोपान काका पालखी सोहळ्याचा आज पांगारे या ठिकाणी मुक्काम आहे. पांगारे अंदाजे या ठिकाणापासून एक 8 ते 9 किलोमीटर आहे आणि पुढे ती पालखी उद्या पुढील मार्गावर मार्गस्थ होईल. वीरमार्गे पुढे मांडकी जेजुरी अशी करत पुढे अकलूज मार्गे ती पंढरपूरकडे मार्गस्थ होते. पुढे तोंडले बोंडले या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका यांची बंधुभेट होते. त्यानंतर टप्पा या ठिकाणी गेल्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत ज्ञानेश्वर आणि सोपान काका महाराज यांचा असा बंधुभेट त्या ठिकाणी संपन्न होत असते. बंधुभेट हा सोहळा खूप मोठा त्या ठिकाणी संपन्न होत असतो. दिंडी क्रमांक 64 क्रमांक आहे दिंडी, त्या ठिकाणी मोठा सोहळा संपन्न होत असतो. दिंडी क्रमांक 65 सांगा सगळे हात वर करा, हात वर करा. बरं येळकोट येळकोट. सदानंदाचा श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक 63, दिंडी क्रमांक 64. हात उंच करा, हात वर करा, हात वर करा. येळकोट येळकोट. रामकृष्ण हरी. श्री संत सोपान काका महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराज की. दिंडी क्रमांक 74 रथामागे
दिंडी क्रमांक 82 माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. दिंडी क्रमांक 74. चला सगळ्यांनी भंडार बसण्याचा लाभ घ्यायचा आहे. ही दिंडी क्रमांक 82 पाठीमागे 83 चला पुढे या. 83 आणि पाठीमागे 84 85 आहे. 84 मागे पुढे झाली. सगळ्यांनी हात उंच करा. ही 83 आहे. वारं खूप सुटलेलं आहे बघा. वाऱ्यामुळे तुम्ही आवाज ॲडजस्ट करून व्हिडिओ पाहिला असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण आवाज वारा आला की खरखार कानापाशी करत असतं आणि ते ऐकायला चांगलं वाटत नाही. आणि माईक लावल्यावर आवाजामध्ये क्वालिटी राहत नाही. 85 आहे आणि मागे 84 आहे. सर्व मान्यवरांचं श्री मार्तंड देवसंस्थानतर्फे सहर्ष स्वागत. ही दिंडी क्रमांक 88 आहे. हात उंच करा. एकच 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 सदानंदाचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. संत सोपान काका महाराज की, संत सोपान काका महाराज की दिंडी क्रमांक 92 श्रीराम, जय श्रीराम. दिंडी क्रमांक 85. दिंडी क्रमांक 85 दिंडी क्रमांक 88 रथाच्या मागे. 94 दिंडी क्रमांक 86 रथाच्या मागे. सगळ्यांनी हात उंच करायचे. दिंडी क्रमांक 86 घेतला ना. संत सोपान काका महाराज की, पुरंदरचे माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप यांना विनंती आहे की त्यांनी श्री मार्तंड देवसंस्थानच्या व्यासपीठावर यायचे. त्यांचा सन्मान देवसंस्थानचे कार्यक्रम अध्यक्ष आयोजक विश्वासरावजी पानसे त्यांचा सन्मान करतोय. दिंडी क्रमांक 93. दिंडी क्रमांक 92. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचा श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिंडीचे हरिभक्त परायण आदरणीय मनोज महाराज मोरे, आम्हा जेजुरीकरांचं आदर्श स्थान, जेजुरीकरांचं भूषण हरिभक्त परायण माननीय मनोजजी मोरे यांचा या ठिकाणी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने घेऊन ये. स्वागत होत आहे. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मनोज महाराज मोरे सर्वांनी हात उंच करायचे. एकट एकट दिंडी क्रमांक 96 एकट एकट सदानंदाचा संत श्रेष्ठ सोपान काका महाराज की, संत श्रेष्ठ सोपान काका महाराज की. तर अशा प्रकारे बघा बहुतेक दिंड्या पुढे मार्गस्थ झालेल्या आहेत.
दिंडी क्रमांक 96 96 नंतर दिंडी क्रमांक 96 सगळ्यांनी हात उंच करायचे येवकोट 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 ते पंढरपूर. दिंडी क्रमांक 96 संत अशा प्रकारे. सोपान काका महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की अशा प्रकारे माऊली हा सोहळा ज्ञानेश्वर महाराज की संपन्न झालेला आहे. संतश्रेष्ठ निवृत्ती आपण संपूर्णच व्हिडिओ काढलेला आहे. समाधी मंदिरापासून शेवटच्या दिंडीपर्यंत आपण सर्व व्हिडिओ काढलेला आहे. व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा. दिंड्या चालत असल्यामुळे या ठिकाणी बघा ट्रॅफिक झालेलं आहे. आता ही ट्रॅफिक मोकळं होण्यास एक अर्धा तास जाऊ शकतो. माझ्या पाठीमागे पहा हा जेजुरीकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता काकांच्या पालखी मार्गाकडे गेलेला आहे. वीरमार्गे पुढे मांडकी आज पांगारी मुक्काम आहे. अशा प्रकारे हा सासवडकडे गेलेला रस्ता आहे. सासवड या ठिकाणी आज माऊलींचा मुक्काम आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं सासवड नगरीमधून पुढे मार्गस्थ होतील आणि पुढील मुक्काम उद्या माऊलींचा जेजुरीचा मुक्काम आहे. जेजुरी या ठिकाणी मुक्काम आहे. तर अशा प्रकारे आपण चॅनलवर त्याची माहिती आणि व्हिडिओसुद्धा आपण टाकूया. अशा प्रकारे बघा जवळपास 1 तासाचा व्हिडिओ झालेला आहे. थोडं माऊली पुढे घ्या, पुढे घ्या सर, जमते का बघा ध्यान ठेवा. या बाजूने हाही रस्ता आपल्याला. हा आता आपण व्हिडिओ याच ठिकाणी थांबूया. खूप ट्रॅफिक झालेलं आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा.